brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. दादा, आपण बघितलंय की एकंदरीत सर्व राजकीय घडामोडी होत असताना सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे यू टर्न घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. राजकीय मी बोलेलच, पण 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथे मांडेल मुंबईला. आणि 12 तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल. आणि 12 तारीख का, तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती, याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल. सुनील तटकरे रायगडमध्ये प्रचार सुरू असताना सुनील तटकरेंकडून दादांचा फोटो फक्त वापरला गेलाय. सुनेत्रा पवार किंवा इतर कोणाचाही फोटो त्या बॅनरवरती पाहायला मिळत नाही. त्याच्यावरून सध्या जोरदार टीका सुरू झाली. आता राजकीय मी इथं बोलणार नाही, विषय त्यांच्या पक्षाचा आहे. त्या पक्षाला कसं वागावं, काय करावं, कसे फोटो वापरावे, हा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे. त्यामुळे ते तसं का करतात, चुकून राहिलं, काय राहिलं, हा विषय त्यांनाच माहिती. राष्ट्रीय अध्यक्ष संदर्भात 12 तारखेला तू येतो सगळा कॅमेऱ्यात काय घडलं होतं याबद्दल तुम्ही 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्स दिला. तर विलिनीकरण आता इथून पुढे होऊ शकतं का, की काही अडथळे निर्माण? नाही, विलिनीकरण का होणार होतं, कशासाठी होणार होतं, दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ही इच्छा होती, कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो, त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे, हे सर्व मी 12 तारखेला त्या ठिकाणी सांगेल. आणि त्या दिवशी सुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलिनीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल. एकदम डिटेल मध्ये 10 तारखेचं प्रेझेंटेशन असणार आहे. आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं, तज्ज्ञाला विचारलं, नाहीतर ज्यांनी कधीतरी विमानाचं फ्लाइंग केलं असेल, नाहीतर फ्लाइंग बद्दल थोडीफार माहिती असेल, त्या अनेक पत्रकारांशी बोलणं, सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे, काय घडलं असावं, कसं घडलं असावं. आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे 10 तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल, ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे.